सोनम वांगचुक या आंदोलनाशी जोडले जाणं हा अपघात नाही, हा योगायोग पण नाही. CJPचं आंदोलन जरी संपुष्टात आलं, मोडीत निघालं, तरी नवीन आंदोलन उभा राहील. नवीन सोनम वांगचुक, नवीन अभिजित दिपके उदयाला येतील. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व प्रकारचे वैध आणि अवैध मार्ग अवलंबूनही भारतीय जनता पक्षाला 240 जागाच मिळवता आलेल्या आहेत. आणि सरकारला हे कळलेलं आहे की तरुणाईचं चक्र फिरलेलं आहे, तरुणाई आपल्या बाजूने राहिलेली नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकार घाबरलेलं होतं. याच्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. त्याला रिस्पॉन्स कसा द्यावा हे त्यांना 2 महिन्याच्या अखेरीसही कळत नाही. म्हणजे धर्मेंद्र प्रधान दोषी नाहीत असं विधान अजून कोणी त्यांनी केलेलं नाही. नीट परीक्षेमध्ये घोटाळे झालेले नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं नाही. हे सरकार नुसतंच सबल आहे असं नाही, तर हे खुनशी पण आहे. हे तुमचे नीती नियम तोडून, मोडतोड करून तुम्हाला गुंडाळून टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि हे वर्षानुवर्षे हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. परंतु जेव्हा देशाच्या लोकशाहीचे 4ही स्तंभ अस्वस्थता अनुभवत आहेत, हतबलता अनुभवत आहेत, तेव्हा मग आशा कोणाकडून राहते? तर ती आंदोलनाच्याकडूनच राहते. आंदोलनं जर होत नसतील तर देशाचं ऐक्य, देशाची लोकशाही एकत्र राहू शकत नाहीत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दिल्लीमध्ये आत्ता पुन्हा एकदा एक आंदोलन चालू आहे, अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन. ते जूनच्या शेवटच्या काही दिवसात चालू झालं. त्याच्या आधी ती सोशल मीडिया मूवमेंट होती. सोनम वांगचुक त्याच्यात सहभागी झाले आणि ही मुलाखत शूट करत असताना सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवलेलं आहे. आणि ही मुलाखत रिलीज होईपर्यंत कदाचित ते जे संसदेवर मोर्चा काढणार होते त्याच्याही काही घटना झालेल्या असतील. पण या निमित्तानं हे आंदोलन काय आहे, किती महत्त्वाचं आहे, त्याचे काही खरंच परिणाम होतील का, लाँग टर्म काही परिणाम होतील का, हे समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि नमस्कार. हाच पहिला मुद्दा, हे जे काही आंदोलन आहे कॉकरोच जनता पार्टीचं, त्याच्यावर तुम्ही सातत्यानं गेले महिनाभर अग्रलेख लिहित आलेला आहात, संपादकीय लिहित आलेला आहात. हे किती महत्त्वाचं आहे आणि का? आत्ता आंदोलनाच्या बद्दल जे आपण ऐकतोय, वाचतोय, बोललं जातंय, ते एक कलमी कार्यक्रमाबद्दल बोललं जातं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, त्याला जोडून आणखी एक मागणी दिसते. ती असे की नीटच्या परीक्षेतील घोटाळ्यामुळे, प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या वारसांना 1-1 कोटी रुपये द्यावेत, असे 10 ते 12 विद्यार्थी आहेत. ही दुसरी एक मागणी दिसते. आणि तिसरी मागणी अगदी सुरुवातीला, म्हणजे जंतर मंतरवर हे आंदोलन होण्याच्या आधी जी थोडीशी आली होती, ती शिक्षण व्यवस्थेतल्या किंवा परीक्षा पद्धतीमधल्या काही सुधारणांच्या बद्दल. परंतु मुळात कॉकरोच जनता पार्टीचा जन्म नीट परीक्षा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि या वारसांना 1-1 कोटी रुपये मिळावेत यासाठी झालेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 15 मेला कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला असं म्हणता येईल. त्याला कारण आपल्या भारताच्या सरन्यायाधीशांनी जे वक्तव्य केलं होतं, त्यामध्ये बेरोजगार तरुणांच्याबद्दल, RTI मधून काही माहिती मिळवणाऱ्यांच्याबद्दल, कार्यकर्त्यांच्याबद्दल जी काही वक्तव्य केली होती आणि त्यांना हे झुरळाप्रमाणे आहेत अशा प्रकारे संबोधलं होतं, त्यातून मुळात कॉकरोच जनता पार्टीचा CJPचा जन्म झाला. हे उघड आहे की CJP त्यांनी का घेतलं हे सुद्धा अभिजित दिपकेंनी पहिल्याच त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे, जेव्हा ते अमेरिकेमध्ये होते तेव्हा. सध्या या देशामध्ये भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष गेली 12 वर्ष सत्तेवर आहे. आणि या पक्षाच्याकडून सर्व क्षेत्रात, सर्व स्तरावर संस्थात्मक मोडतोड आणि लोकशाहीच्या संदर्भातला धोका, या पार्श्वभूमीवर BJPच्या ऐवजी CJP हे इतकं उघड आहे. तेव्हा धर्मेंद्र प्रधान आणि नीट हे दोनही कुठेही क्षितिजावर सुद्धा नव्हते. साधारणतः 15 मे ते 6 जून किंवा 5 जून 20 दिवस कॉकरोच जनता पार्टी काय होती, तर अभिजित दिपके हा अमेरिकेमध्ये होता आणि तो येणार आहे भारतात हे सुद्धा एक 4 ते 5 दिवस आधी लक्षात आलं किंवा त्याने जाहीर केलं.
म्हणजे पहिले 2 आठवडे तो अमेरिकेमध्ये होता. तिथून त्याने ज्या काही मुलाखती दिल्या वेगवेगळ्या विशेषतः यूट्यूब चॅनल्सना किंवा काही टी व्ही माध्यमांना, त्याच्यातून त्याचं सगळी मांडणी हीच होती की सध्या या देशामध्ये तरुणाईची अवस्था काय झालेली आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, भारतीय लोकशाहीच्या संदर्भात काय आहे, न्यायव्यवस्थेकडून अपेक्षा बाळगता येत नाही, ज्या न्यायव्यवस्थेकडून देशाच्या संविधानाच्या रक्षणाबद्दल, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याबद्दल, व्यक्तीच्या अधिकाराबद्दल बोललं जायला पाहिजे, सरकारला जाब विचारला पाहिजे, ही न्यायव्यवस्थासुद्धा आम्हाला जर डावलत असेल, तर हा संपूर्ण देश आणि ही राजवट, विशेषतः भारतीय जनता पक्षाची राजवट, ही बदलण्याच्या दिशेने आपण जायला पाहिजे. हे पहिल्या 2 आठवड्यातलं त्याची मांडणी होती, त्याचं चित्र होतं, त्याला पाठिंबा देणारे जे लोक होते ते त्याचसाठी होते. जेव्हा त्याने ह्या सगळ्या दबावातून, त्याच्या आत्मिक प्रेरणेमधून भारतात यायचं ठरवलं, तेव्हा कुठलंही आंदोलन करायचं असेल तर असं पसरट पद्धतीने जाता येत नाही. काहीतरी एक इश्यू उचलावा लागतो, तो पिन पॉईंट असावा लागतो, तो जास्तीत जास्त लोकांना ॲड्रेस करणारा असावा लागतो, ताजा असावा लागतो. म्हणून त्यांनी इथं येण्याच्या पूर्वी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा एक कलमी कार्यक्रम घोषित केला आणि विमानतळावर तो 6 जूनला उतरला. तेव्हाही त्याचं एकच ते वाक्य जे होतं की एज्युकेशन मिनिस्टर मस्ट रिझाईन आणि 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. याचा अर्थ ते तेवढ्यापुरतं हे आंदोलन नव्हतं, तो या त्यांना अपेक्षित असलेल्या बदलांच्या संदर्भातला स्टार्टिंग पॉईंट आहे. एकदा ही मागणी मान्य झाली किंवा नाही झाली तरी पुढच्या मागण्या येणार आहेत आणि एकूण त्यांना अपेक्षित असलेल्या बदलांच्या दिशेने जाणं हे अभिजित दिपकेंना अभिप्रेत आहे, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना अभिप्रेत आहे. सगळ्यांनाच सगळ्याच गोष्टी अभिप्रेत नसतील, कोणाला फक्त शिक्षणाबद्दल हवं असेल, कोणाला थेट संविधानातल्या जे काही सध्या मोडतोड चालली त्याच्याबद्दल अपेक्षित असेल, कोणाला निवडणूक सुधारणाबद्दल अपेक्षित असेल. त्यामुळे सगळे वेगवेगळ्या कारणांच्यामुळे अस्वस्थ असलेले घटक हे CJP या आंदोलनाशी जोडले गेलेत असं मला दिसतं. पण सर, ह्याच मुद्द्यावरती थोडं डीप डाऊन जर का आपण गेलो तर 15 मे ते साधारण 10 जून ह्या आंदोलनाकडं असं बघितलं गेलं की बघा, भारतातली तरुणाई अस्वस्थ आहे, त्या अस्वस्थतेचं हे प्रतिबिंब आहे आणि हा एक प्रकारचा थर्मामीटर आहे किंवा बॅरोमीटर आहे जे सांगते की कुछ तो गडबड है. सो त्याचा एक भारतीय तरुणाई किती इंटेन्सिटीनं अस्वस्थ आहे याचं ते प्रतीक होतं. मात्र 10 जूनपासून आज आपण साधारण 19-20 जुलैला शूट करतो, या 40 दिवसामध्ये प्रत्यक्ष ग्राउंडवर मात्र तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही असं दिसतं. रँडम काही लोकांशी बोललो तर त्यांना त्यातल्या कित्येकांना हे आंदोलन माहीत नाही असं दिसतं आणि 30-30 जुनी लोक पुन्हा या आंदोलनात आहेत असं दिसतं. ह्याच्याकडं तुम्ही कसं बघता? मला तसं वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ह्या आंदोलनाचा किंवा CJPचा जन्म होऊन आत्ताशी फक्त 2 महिने झालेत. त्यापूर्वी स्वतः अभिजित दिपके आणि त्याच्याबरोबर जे काही तरुण काही मित्र आहेत, हे यापूर्वी कधीही अशा प्रकारे राष्ट्रीय स्तरावर आंदोलनात होते असं दिसत नाही. आपापल्या स्तरावर छोटं मोठं काम करत असतील, पण प्रकाश झोतात कधीच आलेले नव्हते. त्यामुळे 2 महिने हा मुळात खूप लहान कालावधी. दुसरं, त्यांना तयारी किती करायला वेळ मिळाला तो जर पाहिला तर जेमतेम महिनाभर पण नाही आहे. आणि महिना 1.5 महिन्यापासून आंदोलनच चालू असेल तर तयारी न करता केलं गेलेलं हे आंदोलन आहे असं आपल्याला म्हणायला वाव आहे. याचा अर्थ दीर्घकालीन तयारी केलेली नाही आणि आधीची पण तयारी नव्हती. त्यावेळी आज उद्या या आठवड्यात फार फार तर पुढच्या काही दिवसात अशा प्रकारचं प्लॅनिंग झालेलं आहे मर्यादित अर्थाने. त्यामुळे त्याचा प्रतिसाद आपल्याला कमी दिसतो. परंतु जर त्याने कॉकरोच जनता पार्टीच्या संदर्भातली सोशल मीडियावर पोस्ट टाकली, त्यानंतर 4 किंवा 5 दिवसामध्ये 2 कोटी आणि काय 20 लाख 25 लाख एवढ्या लोकांनी फॉलो केले. मला वाटतं की हे त्याचं प्रतीक आहे. देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे, परंतु त्याच्यातली जर 2 कोटी 40 लाख लोकांनी सहज म्हणून का होईना, गमतीत म्हणून का होईना, परंतु एका विडंबनात्मक पोस्टवर जर क्लिक केलेलं असेल आणि त्यानंतर 4 दिवस त्याला फॉलो केलेलं असेल तर ही खूपच गंभीर गोष्ट आहे. बरं, ही गंभीर गोष्ट नसती, हा या देशातील तरुणाईचा सपोर्ट आहे असं जर सरकारला वाटत नसतं तर सरकारने ते अकाउंट बंद का केले असते? सरकारला उलट पहिल्यांदा जाणीव झाली, सरकारला इंटेलिजन्सकडून कळलं असेल, त्यांच्या इंटरनल सोशल मीडिया टीमकडून कळलं असेल, डिजिटल माध्यमांच्याकडून कळलं असेल की
हे जर आणखी काही दिवस चाललं या प्रकारचे CGPच्या पोस्ट, तर हे 2,40,00,000वरून 5 कोटीवरही जाऊ शकतं आणि ते गेलं असतं. त्यामुळे सरकारला याचं गांभीर्य कळलेलं आहे. म्हणून तर सरकारने त्या पटकन बंद केल्या आणि इतकं सगळे रिस्ट्रिक्शन्स ठेवलेले आहेत आणि त्यावर ते एकही शब्दाने आत्तापर्यंत बोलत नाही आहेत. तर मला वाटतं की ही अस्वस्थता आहे, परंतु पुरेशी तयारी नसल्यामुळे पूर्ण भारतभरामध्ये पोहोचण्याच्या मार्गामध्ये तुम्हाला आणि आम्हाला जेवढ्या अपेक्षा आहेत तेवढ्या ते होणार नाही आहेत. परंतु 2 महिन्याचा कालावधी पाहिला तर त्यांना मिळालेलं यश हे प्रचंड आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये सोनम वांगचुक यांची एंट्री, त्यांनी आमरण उपोषण करणं आणि बाकी सगळ्यांनी आंदोलन ची व्यवस्था बघणं, ही जी काही रचना गेल्या काही दिवसात इव्हॉल्व्ह झाली आहे आणि इन अ वे या सगळ्याचा फोकस अभिजित दिपकेंकडून किंवा बरोबर सोनम वांगचुक यांच्याकडे गेला आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? सोनम वांगचुक या आंदोलनाशी जोडले जाणं हा अपघात नाही, हा योगायोग पण नाही. हे जर म्हणायचंच असेल तर याच्या मागे काही एक कार्यकारण भाव आहे. सोनम वांगचुक यांनी 1988मध्ये तरुणांच्या संघटनेची स्थापना केलेली लडाखमध्ये आणि ती कशासाठी केली तर एज्युकेशनल आणि कल्चरल मुव्हमेंट लडाखमधील शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बदल झाले पाहिजेत यासाठी सोनम वांगचुक काम करत आलेत. म्हणजे गेली जवळपास 88 पासून आत्तापर्यंत म्हणजे 38 वर्ष आणि त्यावेळी सोनम वांगचुक फक्त 22 वर्षाचे होते. आता ते 60चे आहेत. 38 वर्ष हा माणूस तरुणाईसाठी काम करत आला आहे. फक्त ते लडाखपुरतं मर्यादित असेल. मॅगेसेसे अवॉर्ड त्यांना 2018ला मिळालं, त्यामुळे ते बाहेर माहीत झालं. परंतु मुळात काश्मीर हा उर्वरित भारताच्या पासून इतका दूर असतो सर्वच अर्थाने, त्यामुळे ते पोहोचलेलं नाही. परंतु त्यांनी अलीकडच्या काळातल्या काही मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की आम्ही आमच्याच जगामध्ये होतो, आम्हाला असं वाटत होतं की बाहेर प्रश्न नाहीत, पण बाहेर आम्ही डोकवायला लागलो तर लक्षात आलं की आपल्यासारखेच किंबहुना आपल्यापेक्षाही भयानक प्रश्न आहेत. म्हणून आम्ही नंतरच्या काळात म्हणजे अलीकडच्या काळात ते लडाखच्या बाहेर विचार करत होते. दुसरं त्याला तात्कालिक कारण असंही घडलं की गेल्या वर्षी म्हणजे अगदीच 2-3 महिन्यापूर्वीच त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा आणि आणखी काही मागण्यांच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये हिंसक वळण लागलं आणि त्यात काही माणसं मारली गेली. त्यानंतर यांना तुरुंगात टाकलं गेलं होतं. 170 दिवस ते तुरुंगामध्ये होते आणि बाहेर पडल्याच्या नंतर 1-2 महिन्यानंतरच हे कॉकरोच जनता पार्टीचा उदय झालेला आहे. त्यामुळे हा अपघात नाही. जो माणूस 35 वर्ष काम करत आला आहे, तरुणाईसाठी करतोय, पर्यावरणाचं काम आपल्याला जास्त माहिती आहे, लडाखच्या जनतेच्या स्वातंत्र्यासाठी म्हणजे स्वतंत्र राज्याच्या दर्जासाठी हे सुद्धा त्यांची इन्व्हॉल्वमेंट नंतरच्या काळातली आहे. ती सुद्धा अलीकडच्या काही वर्षातली 1-2-3 वर्षातली. त्यापूर्वी तरुणाईसाठीच काम करणारे होते. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावर जर कॉकरोच जनता पार्टीचा उदय होतोय, देशभरामध्ये अस्वस्थता आहे आणि तरुणाईमधून काहीतरी आकाराला येत आहे, तर तिथं आपण बळ दिलं पाहिजे असं सोनम वांगचुक यांना वाटणं हे नैसर्गिक आहे. फक्त सोनम वांगचुक यांना अभिजित दिपके माहीत नसणार, अभिजितला सोनम वांगचुक माहीत नाही, पण आपला देश इतका अवाढव्य आहे की जेव्हा अशा काही गोष्टी सरफेसवर येतात तेव्हा माणसं फार पटकन जोडली जातात. आता तो सौरभ दास आणि बाकीचे सगळे जे त्याला मित्र जोडले गेलेत ते म्हणतात आम्ही कोणीतरी ट्विटरवरून थोडेफार ओळखीचे होतो, पण आता आम्ही भाऊ झालोत. अवघ्या 1 महिनाभराच्या काळात ते असं जर म्हणत असतील की आम्ही भाऊ झालो, तर मला वाटतं की सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके आणि CJP यांचं इंटरनल नातं होतं, सरफेसवर ते आलेलं नव्हतं. एवढंच त्याचा अर्थ आहे. या आंदोलनाची पुढची दिशा कशी इव्हॉल्व्ह होईल असं वाटतं? आंदोलन कशासाठी सुरू झालेलं आहे हा मुद्दा लक्षात घेतला तर हे आंदोलन दीर्घकाळ चालणार आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला काय आणि नाही आला काय त्याने काही फरक पडणार नाही. कारण दीर्घकालीन आंदोलनाचा हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि कुठल्याही आंदोलनाचं यश आणि अपयश त्याला मिळालेल्या त्याला ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य झाल्यात की झाल्या नाहीत याच्यावर कुठल्याही आंदोलनाचं यश किंवा अपयश ठरवता येत नाही. एक पॅरामीटर त्याचं निश्चित असू शकतं, मागण्यांचं काय झालं, परंतु त्या मागण्यांच्यामुळे ते आंदोलन किती मोठं झालं, जनतेमध्ये किती जागृती झाली, त्या निमित्ताने अन्य काही विषय सरफेसवर आले का, देशभरामध्ये काही एक वेगळी हलचल माजली आहे का, हे जर पाहिलं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही आला तरीही हे आंदोलन गेल्या 2 महिन्यामध्ये कमालीचं यशस्वी झालं आहे. राहतो मुद्दा याच्या पुढे आणखी स्प्रेड होण्यासाठी या आंदोलनाला नेते कसे मिळतील, त्याला अजून
संस्थात्मक रचना काही मिळेल का, त्याची संघटनात्मक पायाभरणी होऊ शकेल का, त्याला अन्य रसद किती पुरवली जाईल आणि सरकार हे आंदोलन विस्कटून टाकण्यासाठी किती प्रयत्न करेल, किती दडपशाही करेल, अशा वेगवेगळ्या घटकांच्यावर अवलंबून आहे. आणि आपला देश इतका अवाढव्य आहे की त्याबद्दल बाकी तर करता येणं खूप अवघड असतं. जर छोटं राज्य असतं 2, 3, 4 जिल्ह्या एवढं किंवा काही 1 कोटी 2 कोटी एवढं, तर कदाचित आपल्याला तसं काही एक निष्कर्ष काढता आले असते. जसं श्रीलंकेमध्ये काय होऊ शकेल हा निष्कर्ष कदाचित तिथल्या स्थानिकांना एवढ्याच परिस्थितीच्या बळावर काढता आला असता किंवा बांगलादेशामध्ये काही प्रमाणात काढता आला असता. बांगलादेश पण गुंतागुंतीचा आहे, विशेषतः श्रीलंका किंवा नेपाळपेक्षा. नेपाळच्या आंदोलनाबद्दल भाकीत करता आलं असतं. तसं भारताबद्दल करता येणार नाही. याला अनेक वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. देश प्रचंड अवाढव्य आहे. सुरुवात शिक्षण व्यवस्थेतल्या सुधारणा, त्याचा स्टार्टिंग पॉईंट शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. एकदा शिक्षण व्यवस्थेतल्या सुधारणांच्या बद्दल बोलून झालं, त्याच्याबद्दलच्या काही एक मागण्या झाल्या की पुढे येईल. शिक्षण व्यवस्था ही काय आयसोलेटेड नाही आहे. शिक्षण व्यवस्था ही तुमच्या राजकारणाशी जोडलेली आहे, तुमच्या संविधानाशी जोडलेली आहे, पत्रकारितेशी जोडलेली आहे, अर्थकारणाशी जोडलेली आहे, अन्य सर्व घटकांशी जोडलेली आहे. त्यामुळे अन्य सगळ्या घटकांच्या मागण्या हळूहळू पुढे येऊ शकतील, येतीलच असं नाही. त्याला मी आत्ता बोललो तशी बरीच वेगवेगळी कारणं आहेत. सरकार या आंदोलनाकडे कसं बघते असं वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दलची नाराजी, हे आंदोलन सोडलं तरी देशभरात एक आहे, कारण नीटमधले घोटाळे वगैरे, मंत्रिमंडळ विस्तार होणार, बदल होणार अशी चर्चा होती पण झालेली नाही. काय स्ट्रॅटेजी दिसते सरकारची? मला वाटतं की जसं यांची पूर्वतयारी नव्हती CJPची आणि ते त्यावेळची परिस्थिती बघून लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय हे पाहून निर्णय घेत होते आणि आंदोलनाची दिशा त्यातून ठरत होती, पुढे पुढे जात होती. मला असं वाटतं की हे जसे प्रिपेअर नव्हते तसं सरकार पण तयारीत नव्हतं. लोकांना धाडसी विधान वाटेल पण सरकारसुद्धा हे आंदोलन कसं हाताळावं याबद्दल गोंधळात होतं. म्हणजे अभिजित दिपके तिथून येण्यापूर्वी सांगत होता की मला अटक केली जाईल, मला अटक केली जाईल. कदाचित तो तसं बोलला नसता तर सरकारने अटक केली असती. तो बोलत गेल्यामुळे सरकारची आणखी अडचण झाली आणि सरकारला अटक त्याला न करणं हेच जास्त सोयीचं आहे असं वाटलं असावं. आत्ता काल परवा सोनम वांगचुक यांना इस्पितळात दाखल करण्याच्या आदल्या दिवशी सरकारला दिल्लीचे जे कोणी पोलीस आयुक्त किंवा तत्सम अधिकारी आहेत त्यांची उचलबांगडी करावी लागली. ती का करावी लागली? तर मागच्या 1.5 महिन्यामध्ये दिल्ली पोलिसांना हे आंदोलन हाताळता आलेलं नाही याचा पुरावा सरकारने दिला, गृहमंत्र्यांनी दिला. त्यामुळे केंद्र सरकार घाबरलेलं होतं, याच्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. त्याला रिस्पॉन्स कसा द्यावा हे त्यांना 2 महिन्याच्या अखेरीसही कळत नाही. म्हणजे धर्मेंद्र प्रधान दोषी नाहीत असं विधान अजून कोणी त्यांनी केलेलं नाही. नीट परीक्षेमध्ये घोटाळे झालेले नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं नाही. शिक्षण व्यवस्था आमची खूप सुदृढ आहे, तुम्ही खोटं बोलत आहात, आमच्याकडे खूप सुजलाम आणि सुफलाम आहे असंही सरकार बोलत नाही. याचा अर्थ सरकारने सर्व प्रकारची एकाधिकारशाही सर्व स्तरावर राबवण्याचं जरी ठरवलेलं असेल तरी हे तरुणाईचं आंदोलन आहे. आणि नरेंद्र मोदी आणि सरकारच्या लोकांना याची कल्पना आहे की 2014मध्ये आपण सत्तेवर आलो तेव्हा तरुणाईचा आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. काँग्रेसकडून आणि भारतातल्या अन्य अनेक पक्षांच्याकडून भ्रमनिरास झाला होता. केवळ भ्रष्टाचारच नाही, केवळ अकार्यक्षमताच नाही, त्यांच्यातली असलेली अंधाधुंदी, त्यांच्यातली घराणेशाही, या कारणामुळे 2014च्या दरम्यानची तरुणाई कंटाळलेली होती, वैतागलेली होती. आणि नरेंद्र मोदी आणि यांनी जी काही स्वप्न दाखवली त्यांच्या ती मागे गेलेली होती. तो प्रभाव 4-5 वर्ष राहिला होता. तो प्रभाव गेल्या 4-5 वर्षामध्ये कमी झालेला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व प्रकारचे वैध आणि अवैध मार्ग अवलंबूनही भारतीय जनता पक्षाला 240 जागाच मिळवता आलेल्या आहेत. आणि सरकारला हे कळलेलं आहे की तरुणाईचं चक्र फिरलेलं आहे, तरुणाई आपल्या बाजूने राहिलेली नाही आहे. आणि तरुणाई ही प्रत्येक वर्षांनी 2 वर्षांनी नव्या नव्या तरुणाईची भर पडते आणि आधीची थोडी अपरिपक्व किंवा अजून पुरेशी तयारी नसलेली तरुणाई परिपक्वतेच्या दिशेने जाते, तिची समज अधिकाधिक वाढत जाते. त्यामुळे आपल्या सत्तेला तरुणाईपासून धोका आहे याची कल्पना नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्या सर्वांना आलेली आहे. म्हणून ते त्यावर काहीच व्यक्त होत नाही आहेत असं मला दिसतं. सर, तुम्ही तरुणाईचा उल्लेख केलात म्हणून 2012 ते 14 असं आठवतं की एक चार्ज्ड माहोल होता. मे बी अण्णा प्रत्येकजण म्हणायचा, कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत, गल्ली गल्लीतल्या तरुणाईपर्यंत हे पोचलं होतं. तेव्हा खरं तर मुद्दा तरुणाईचा नव्हता, मुद्दा भ्रष्टाचार, लोकपाल असा घेतलेला होता. तरीसुद्धा ते झालेलं. त्या जंतर मंतरच्या आंदोलनाची आत्ता तुलना केली
तर तरुणाईचा विषय असूनही पुण्यातल्या 100 तरुणांना विचारलं किंवा मुंबईतल्या 100 तरुणांना विचारलं तर त्यातले हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक या आंदोलनाबद्दल माहितीवर दर्शवतात किंवा सपोर्ट करण्याची भूमिका घेतात. मग ती वेव जी 2011 ते 14 आली तितकी आत्ता तयार होत नाही आहे का? का तरुणाईच बदलली आहे? का डिजिटल माध्यमांमुळं पूर्वी जो एक मास मीडिया मास इम्पॅक्ट होता तोच संपलाय? काय घडलं? 3-4 कारणं सांगता येतील. 2012-13च्या दरम्यानचं जे अण्णांचं आंदोलन, केजरीवालांचं आंदोलन, बाबा रामदेवांचं आंदोलन जे आपण बोलतो, किरण बेदी त्याच्यामध्ये सहभागी होत्या, आणखी अनेक लोक होते. मुळात अण्णा हजारे त्याआधी 25 वर्ष अख्ख्या महाराष्ट्राला तर माहीत होतेच. भारतभरामध्ये अण्णा हजारे माहीत होते. विदेशामध्ये सुद्धा अण्णा हजारेंना बोलावणं आलेलं होतं. आणि एक आदर्श माणूस, नेता, नवा भारत घडवण्यासाठी, ग्रामीण भागात सुधारणा करण्यासाठी, आदर्श गाव वगैरे वगैरे कारणामुळे आणि भ्रष्टाचार विरोधात त्यांनी महाराष्ट्राच्या विरोधात जी आंदोलनं केलेली होती, त्यामुळे अण्णा हजारे 25 वर्ष आधी माहीत होते. नेटवर्क होतं त्यांच्याबरोबर. तोपर्यंत कितीतरी लोक येऊन गेले होते. गप्र प्रधानपासून अविनाश धर्माधिकारी हे सगळं आधी घडून गेलेलं होतं. 25 वर्षाची पुण्याई, नेटवर्क, नैतिक बल असलेले अण्णा हजारे. जरी आपल्याला केजरीवाल त्यावेळी नव्याने उदयाला आलेत असं दिसत असलं तरी केजरीवालांचे एकूण त्यांची संघटना ही त्याच्या आधी 10 ते 12 वर्ष दिल्ली, हरियाणा, पंजाब या परिसरामध्ये ऑलरेडी काम करत होती. केजरीवालांना त्यावेळी सुद्धा मॅगसेसे अवॉर्ड त्याआधीच मिळालेलं होतं. किरण बेदींची ओळख एक कर्तबगार IPS अधिकारी म्हणून होती. त्यामुळे 2011-12च्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या नेत्यांच्या मागे किमान 20 वर्षांची पुण्याई होती. संघटन होतं, ताकद होती. या आंदोलनाच्या मागे 2 महिने आहेत. 2 महिने कुठे आणि 20 वर्ष कुठे हा पहिला फरक. दुसरा भाग असा की त्यावेळेचं जे सरकार होतं ते सरकार आणि आत्ताचं सरकार, त्यावेळेचं सरकार मुळात अल्पमतातलं होतं, काँग्रेसचं होतं. मनमोहन सिंग यांच्यासारखे सुसंस्कृत व्यक्ती पंतप्रधान पदावर होती. अन्य पक्षांच्याकडून पाठिंबा काढून घेतल्या जाण्याची कायमची भीती होती. आत्ताच्या नरेंद्र मोदी सरकारला अशा प्रकारची भीती नाही. इंटरनल त्यांच्या मनात आहे, परंतु त्यांनी अशी तजवीज केलेली आहे की आम्ही साम दाम दंडभेद वापरून टिकून राहू. तर 2 सरकारमध्ये असलेला फरक. दुसरं, मनमोहन सिंग सरकारचा धाक नव्हता. त्यांच्या आतल्या पक्षांना पण नव्हता, बाहेरही नव्हता, प्रशासनातही नव्हता. म्हणून तर भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता होती. केवळ भ्रष्टाचार नाही, अकार्यक्षमतेचा पण मुद्दा होता. त्यावेळी धोरण लकवा हा शब्द पण वापरला जात होता. पॉलिसीला पॅरालिसिस वगैरे झालेला आहे. तर ह्या सगळ्या कारणांच्यामुळे ते अतिशय दुर्बल सरकार होतं आणि म्हणून दुर्बलाच्या विरोधात बोलणं हे कोणाला पण शक्य होतं. हे सरकार नुसतंच सबल आहे असं नाही, तर हे खुनशी पण आहे. हे तुमचे नीती नियम तोडून, मोडतोड करून तुम्हाला गुंडाळून टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि हे वर्षानुवर्षे हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर ते सरकार आणि हे सरकार याहीमुळे या आंदोलनाच्या बद्दलचा पाठिंबा आपल्याला कमी दिसतो. त्या तुलनेत तिसरं कारण, लोकांना जर काही होप्स दिसल्या तर लोक जरा जास्त द्वेषाने तुटून पडतात. पण लोकांना जर निराशा आलेली असेल तर माणसं पाठिंबा देण्यासाठी जरा सावध राहतात. त्यावेळी असं होतं की मुळात दुर्बल सरकार आणि खूप जानेमाने लोक 20-25 वर्षे ज्यांनी काम केलं आहे ते पुढे येत आहेत आणि मग लोकपालची चर्चा, भ्रष्टाचार निर्मूलन, दुसरं स्वातंत्र्य युद्ध हे सगळं होतं. त्यामुळे लोकांना खूप मोठी आशा वाटत होती. आत्ता नेमकं असं झालं आहे की गेल्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशातल्या सर्व घटनात्मक संस्थांच्यावर ज्या प्रकारे पकड बसवलेली आहे त्याच्यामुळे लोकांची आशा ही खूप कमी झालेली आहे. होप्स कमी झालेले आहेत. उलट लोकांना फ्रस्ट्रेशन आहे की अरे बापरे, यांनी निवडणूक आयोगावरही एवढा कब्जा मिळवला आहे तर सत्तांतर तरी कसं होणार. सर्वोच्च न्यायालयामध्येही दाद मागून चालत नाही आहे, तिथंही यांना अनुकूल अशाच प्रकारचे निर्णय होतात. मीडिया, मुख्य मीडियासुद्धा यांच्या कब्जामध्ये आहे, तिथंही आपल्याला काहीच करता येत नाही. चळवळी आंदोलनं करणाऱ्यांना तर वेगवेगळ्या प्रकारे यांनी नियंत्रणात ठेवलेलंच आहे. तर ते पण एक कारण आहे. तर प्रमुख 3 कारणं, मुळात 2 वर्ष, 20 वर्ष, नेत्यांची पुण्याई याचा संदर्भ आणि आत्ता मी बोललो तसं मीडियापासून 2 सरकारच्या मध्ये असलेला फरक, यामुळे आत्ता ते कमी दिसतंय. प्रत्यक्षात ते कमी नाही हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माहिती आहे. म्हणून ते या प्रकारचं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. एकही शब्द न बोलता
कारण त्यांना बोलण्यासाठी मुद्दाच नाही आहे. थेट प्रश्न, अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे पुढचे अण्णा हजारे केजरीवाल बेदी होऊ शकतील का? आणि सत्तांतर 2029ला घडेल का? त्याची सुरुवात ही होण्या इतपत याच्यात दम आहे का? 2029ला सत्तांतर होईल का नाही हे केवळ यांच्यावर अवलंबून नाही. या देशातील अन्य पक्ष कशा प्रकारे काम करतात आणि भाजपच्या अंतर्गत नेमकी काय खळबळ माजते, भाजपच्या बाबत देशातील जनता किती विरोधात जाते, अशा 3-4 वेगवेगळ्या घटकांच्यावर अवलंबून आहे. मात्र जसं प्रश्न विचारला जात होता 2024च्या पूर्वी की राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही सत्तांतर घडून आणू शकेल का, मुळात ती यात्रा यशस्वी होईल का इथपासून प्रश्न होते. प्रत्यक्षात काय झालं, सत्तांतर घडून नाही आणता आलं. काँग्रेसच्या जागा 50वरून 100वरच गेल्या, परंतु 400 पारचा नारा लावणाऱ्या भाजपला 240वर यावं लागलं. आणि तेही कसं यावं लागलं, तर काही करायचं बाकी ठेवलेलं नसताना. म्हणजे काँग्रेसची सगळी खाती गोठवलेली होती, निवडणूक आयोगाला हाताशी धरलेलं होतं, इतर सगळे अनेक गैरप्रकार केले होते आणि अनेक जानेमाने तज्ज्ञ या क्षेत्रातले असं सांगतायत की जर फ्री अँड फेअर पद्धतीने निवडणुका त्यावेळी झाल्या असत्या तर 240 नाही ते 180 ते 200 या दरम्यान भाजपला जागा मिळाल्या असत्या आणि मग भाजपची सत्ता आली नसती, आघाडीची सरकार, काँग्रेस प्रणित आघाडीचं सरकार आलं असतं. मी स्वतः त्यांच्या त्या विवेचनाशी, विश्लेषणाशी सहमत आहे. आत्ता तसंच होईल की ह्या आंदोलनामुळे उद्या CJP खरोखर निवडणुकीला उमेदवार उभे करू शकेल का, निवडून येतील का, ही गोष्ट इतकी सोपी नाही. अवघ्या 2 आणि 3 वर्षामध्ये देश पातळीवर सत्तांतर घडून आणता येईल एवढी मोठी पार्टी बांधता येत नाही. तामिळनाडूमध्ये विजय हा जो मुख्यमंत्री आला आहे, तामिळनाडू राज्य छोटं होतं, ते विजयची सुद्धा 20-25 वर्षाची आधीची पुण्याई होती आणि त्यातून अन्य 2 पक्षाच्या विरोधात 2 पक्षाच्याच बाजूचे मतदार इकडे वळले, तर छोट्या स्तरावर ते झालंय. जर हा देश छोटा असता किंवा एका छोट्या राज्यापुरतं आंदोलन झालं असतं तर मला वाटतं की CJPच्यामुळे सत्तांतर होऊ शकलं असतं. सत्तांतर जर झालंच तर त्याच्यामध्ये CJPचा वाटा निश्चितच महत्त्वाचा असेल. तो 2% का 5% का 7% हा भाग वेगळा, परंतु कितीतरी वेळा जेव्हा तुलनात्मक लढाई असते तेव्हा इकडे 2-5% पडणं यामुळे विजयाचं पारडं कुठल्या कुठे जातं. ते करण्यामध्ये CJPचं ह्या 2 महिन्यातलं योगदान निश्चितच आहे. हे जर पुढची 3 वर्ष अशाच पद्धतीने चालू राहिलं तर सत्तांतरासाठी निश्चित फायदा होईल असं मला वाटतं. CJPच्या व्यासपीठावर पहिल्यांदा कोण जाताना दिसले तर ते ज्यांना आपण लेफ्ट म्हणतो, एक्स्ट्रीम लेफ्ट म्हणतो, अशी लोक संघटना होत्या. त्यांना जे अभिजित दिपकेंना ज्यांनी रिसीव्ह केलं ते सिव्हिल सोसायटीतले लोक प्रायमरीली होते. आणि आत्ता गेल्या 4-5 दिवसात संसदेतले विरोधी पक्ष आगतिकतेपोटी किंवा जायला हवं म्हणून त्या व्यासपीठावर जाताना दिसतात. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की सुरुवातीपासून त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्या व्यासपीठावर कोणी येऊ शकता, कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते येऊ शकतात, पण त्यांनी त्यांचा पक्षीय अजेंडा बाहेर ठेवायचा आणि यूथचे प्रश्न हे समोर ठेवायचे. परंतु हे केवळ त्यांचं जे बोलणं होतं ना ते खूप मनापासून होतं असं मला वाटत नाही. मला वाटतं की त्यांना त्याही वेळी राजकीय नेते व्यासपीठावर नको होते. त्यांनी टेक्निकली बोलले की सर्व राजकीय पक्षांचं स्वागत आहे, म्हणजे अगदी भाजपचे लोक आले आणि तेही आमच्याच अजेंड्याबद्दल बोलणार असतील, भाजप आणि संघाचा बाजूला ठेवणार असतील तरी आमची त्याला हरकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांची आतून तशी इच्छा होती का, तर तशी ती नव्हती. आणि ती तशी इच्छा नव्हती हे कोणाही माणसाला, जे कोणी CJPला फॉलो करतायत त्यांना ती कळत होती. ती कोणाही माणसाला कळत असेल तर राजकीय पक्षांनाही कळत होती. त्यामुळे राजकीय पक्ष स्वतःहून जात नव्हते आणि तेही सुरुवातीचे 2 आठवडे राजकीय पक्षांना बोलवत नव्हते. जेव्हा हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करते, जेव्हा या आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय, खूप जास्त मिळतोय, पण प्रचंड मिळत नाहीये. या आंदोलनामुळे देशभरामध्ये अजून काहीतरी छोट्या मोठ्या स्तरावर उद्रेक होत नाहीयेत हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आणि ते येणं स्वाभाविक होतं कारण आपलीच तयारीच इतकी कमी आहे, मनुष्यबळ इतकं कमी आहे, रिसोर्सेस इतकी कमी आहेत, तेव्हा CJPच्या लोकांनी माझा अंदाज आहे की शेवटच्या 10 दिवसाच्या काळात वेगवेगळ्या राजकीय पक्षांना बोलावलेलं आहे. त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही भेट द्या आणि त्याची सुरुवात त्यांनी योगेंद्र यादवांच्यापासून केली आणि त्याचा समारोप काँग्रेसचे प्रतिनिधी जे आहेत तिथपर्यंत केली. तर त्यांनी जर बोलावलं नसतं
सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना या ना त्या प्रकारे निरोप गेलेले आहेत आणि ते निरोप गेल्यानंतर हे राजकीय पक्ष आलेत. त्यामुळे हे उशिरा गेलेत असं मला वाटत नाही. त्यांना उशिरा बोलावलेलं आहे आणि ते एका अर्थाने योग्य पण आहे. हे जर सुरुवातीलाच गेले असते तर मग कदाचित त्या आंदोलनाला मिळाली तशी सहानुभूती मिळाली नसती आणि हे तर राजकीय आंदोलन झालं आहे असं म्हटलं असतं. तर मला त्यात काही या लोकांनी जाणं अजिबात चुकीचं वाटत नाही. यांना बोलावणं हेही योग्यच पाऊल होतं. जर बोलावलं गेलं नसतं तर कदाचित हे आंदोलन एवढं मोठं झालं नसतं. कदाचित त्याचा प्रभाव कमी झाला असता असं दिसतं. या आंदोलनाला चांगला रिस्पॉन्स आहे हे आपण मान्य केलं तरी एक प्रश्न असा उरतो की स्ट्रक्चरली आता राजकीय परिवर्तन करण्या इतपत स्कोप उरलाय का एखाद्या आंदोलनाला? याची 2-3 कारणं. एक, आपण सातत्यानं 240 जागांचा उल्लेख करतो, पण 2 वर्षाच्या आतच तृणमूलचे 20 खासदार, इकडच्या शिवसेनेचे 6 खासदार, या सगळ्यामुळं आत्ता जवळपास भाजप पूर्ण बहुमताच्या ऑरामध्ये तरी नक्की आलेली आहे 2 वर्षात. दुसरं डिलिमिटेशनचं बिल आहे, त्याच्यानंतर 33% महिला आरक्षण आणि जागा वाढणार याचं बिल आहे. ह्या सगळ्यांना जो नवा राजकीय पट पुढच्या वर्षभरात मांडला जाईल त्याच्यामध्ये एखाद्या आंदोलनानं देशव्यापी जनभावना तयार करणं ह्याला स्कोप उरलाय का? निश्चितच आहे. किंबहुना आत्ता जर होप्स कुठून असतील तर फक्त आंदोलनांच्याकडूनच आहेत. देशाच्या लोकशाहीचे चारही स्तंभ कसे विस्कटलेले आहेत, कसे मोडतोडीच्या मार्गावर आहेत, हे सगळं आता आपण खूप वेळा बोलून झालं आहे. त्याच्याशी काही लोक अजिबात सहमत नाही आहेत, काही पार्टली सहमत आहेत, काही पूर्ण सहमत आहेत. तो मतभिन्नतेचा मुद्दा आपण सोडून देऊ. परंतु जेव्हा देशाच्या लोकशाहीचे चारही स्तंभ अस्वस्थता अनुभवत आहेत, हतबलता अनुभवत आहेत, तेव्हा मग आशा कोणाकडून राहते? तर ती आंदोलनाच्याकडूनच राहते. अनेक लोकांना असं वाटतं आणि सगळी चांगली माणसं आहेत ती, की तुम्ही फक्त आणि फक्त हे अपॉलिटिकलच ठेवायला पाहिजे होतं, फक्त विद्यार्थ्यांच्या पुरतंच ठेवायला पाहिजे, राजकीय लोकांना बोलू नका, ऑनलाईनच चालू ठेवा, सत्तेला टार्गेट कशाला करता किंवा केवळ एका व्यक्तीला कशाला करता, धर्मेंद्र प्रधान. परंतु जगाच्या इतिहासामध्ये कुठलंही आंदोलन जर पाहिलं तर कुठल्याही आंदोलनाने सत्ता परिवर्तन केलं आणि स्वतः ते सत्तेवर आलं असे काही एक्झाम्पल दिसतात. परंतु ती एक्झाम्पल्स फार छोट्या ठिकाणी आहेत. ज्या ज्या देशामध्ये प्रचंड गुंतागुंत आहे, अवाढव्य आहे, लोकसंख्या जास्त आहे, अशा देशांच्यामध्ये अशी आंदोलनं परिवर्तनाला मदत करतात. ती तुमची वाहक ठरतात, ज्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो, अशी बनू शकतात. तर मला वाटतं की ह्या आंदोलनाला मोठं होण्याला वाव आहे, कॅटलिस्ट बनण्याला वाव आहे. आता सगळे लोक या आंदोलनाला विरोध करणारे सर्व लोक असं म्हणतात की नरेंद्र मोदी सत्तेवर आले 2014ला. ते काही केवळ स्वतःच्या कर्तबगारीवर नाही, केवळ भाजपच्या मतावर नाही, केवळ आणि केवळ काँग्रेसच्या नाकर्तेपणावर नाही, केवळ विरोधी पक्षांच्या त्यावेळच्या सत्ताधारी पक्ष, आत्ताचे विरोधी पक्ष यांच्या अकार्यक्षमतेवर नाही. तर त्यावेळी हे अण्णा बाबा केजरीवाल यांनी जे आंदोलन केलं, या आंदोलनामुळे नरेंद्र मोदींना सत्तेवर येता आलेलं आहे असं सगळं मानतायत. त्यामुळे 2014चं सत्तांतर होण्याला जर ते आंदोलन कारणीभूत ठरलं असेल, तेही पुन्हा एकदा किती टक्के, 5, 10 का 20% हा भाग प्रत्येकाच्या आपापल्या अंदाजाचा आहे. तसं हेही आंदोलन आणि उद्या हे आंदोलन विझलं तरीही मला असं वाटतं की भविष्यामध्ये पुढच्या 2 वर्षात, 3 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात आंदोलनं होत राहणार. आंदोलनं जर होत नसतील तर देशाचं ऐक्य, देशाची लोकशाही एकत्र राहू शकत नाहीत. आणि सुदैवाने भारताला स्वातंत्र्योत्तर 75 वर्ष लोकशाहीचा वारसा आहे आणि स्वातंत्र्यापूर्वीचे 75 वर्ष आंदोलनांचा इतिहास आहे. त्यामुळे CJPचं आंदोलन जरी संपुष्टात आलं, मोडीत निघालं, तरी नवीन आंदोलन उभा राहील. नवीन सोनम वांगचूक, नवीन अभिजित दिपके उदयाला येतील आणि पुढेही चालू राहील. शेवटचा प्रश्न, ह्या आंदोलनाकडून तुमच्या आत्ता अपेक्षा काय आहेत? ते कोणत्या दिशेला जावं असं वाटतं? मला असं वाटतं की या आंदोलनाच्या बद्दल सर्व लोकांनी आत्तापर्यंत ज्यांनी कोणी त्यांना पाठिंबा दिला, त्यांनी काय गोष्ट केलेली असेल तर त्यांनी ह्या आंदोलनाने काय करावं हे सांगितलेलंच नाही. मी स्वतः 4 अग्रलेख लिहिलेत. ह्या 4ही अग्रलेखामध्ये मी CJPच्या आंदोलनाचं, भूमिकेचं कौतुक करून पूर्ण पाठिंबा दिलेला असूनही त्यांनी काय करावं हे सांगितलेलं नाही. याचं कारण काय करावं हे ठरवण्यासाठी ते सक्षम आहेत, काय करू नये हे ठरवण्यासाठी ते सक्षम आहेत. हे कशावरून दिसतंय तर आत्तापर्यंतच्या त्यांच्या मुलाखती, त्यांचं वर्तन, त्यांनी दाखवलेला संयम, त्यांनी दाखवलेली मॅच्युरिटी,
हे सगळं जर पाहिलं तर हे तरुण अगदीच इमॅच्युअर आहेत किंवा अमॅच्युअर आहेत असं नाही आहे. तर हे चांगल्यापैकी तयारीचे आहेत आणि सतत शिकत राहणार आहेत. हे सगळे तरुण मला वाटतं की क्विक लर्नर आहेत. अन्यथा या 1.5 महिन्याच्या काळात अनेक चुका होऊ शकल्या असत्या. तशा चुका यांच्याकडून झालेल्या नाही आहेत. सौरभ दास उदाहरणार्थ त्याने पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्याला असं विचारलं गेलं की अभिजित तिपके 6 तारखेला इथे येणार, मग तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार, आंदोलनाची परवानगी मागणार आणि त्याच दिवशी तुम्ही आंदोलनाला सुरुवात करणार. हे कसं काय? हे लोकशाहीमध्ये कुठं बसतं? हे नियमामध्ये कुठं बसतं? अगदी बरोबर आहे. त्यामुळे आज मी आलोय आणि मला आंदोलन करायचं आहे आणि दुपारपासून सुरू करायचं आणि परवानगी आत्ताच द्या. हे रूढ चौकटीमध्ये बसत नाही. हे सनदशीर मार्ग असू शकत नाही. हे कोणालाही कळतं. पण सौरभ दासने दिलेलं उत्तर त्याच्या पुढचं महत्त्वाचं आहे आणि ते उत्तर तुम्हाला आम्हाला सर्वांना निरुत्तर करणार आहे. ते उत्तर असं आहे की आम्ही आमच्या पद्धतीने पुढे जाणार आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने हे आंदोलन हाताळणार आहोत. आम्ही का नाही परवानगी आधीच घेतली? अनेक लोकांनी बाळबोध प्रश्न विचारला की अभिजित दिपके 6 तारखेला येणार आहे, तुम्हाला माहिती आहे, तर मग तुम्ही 4 दिवस आधीच का नाही ॲप्लिकेशन दिलं? तो असं म्हणतोय की आम्ही ॲप्लिकेशन द्यायचं, पोलिसांनी सांगायचं की आम्ही वर पाठवतो, मग 2 दिवस का 4 दिवस का 8 दिवस आणि मग येणार की तुम्हाला आंदोलनाची परवानगी नाही किंवा या चौकटीत आहे, या दिवशी आहे आणि मग आम्ही आंदोलन करायचं. किंवा त्यांनी परवानगीच नाही दिली तर मग आम्ही न्यायालयात जायचं. मग न्यायालयात लढा करायचा. आम्हाला आंदोलनाची परवानगी यांनी दिली नाही. मग न्यायालयाने कधीतरी सुनावणी घ्यायची. मग त्यांनी होकार द्यायचा आणि मग आम्ही आंदोलन करायचं. याचा अर्थ या देशातल्या न्यायव्यवस्थेपासून, संसदेपासून, सरकारपासून सर्व यंत्रणांच्या वरचा विश्वास उडालेला आहे, याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की आम्ही त्याच दिवशी आंदोलनाची परवानगी मागणार, त्याच दिवशी आंदोलन करणार. आता सुद्धा असा प्रश्न येतो की एकच दिवसाची परवानगी दिलेली होती, तुम्ही इतके दिवस कसं काय चालवलं? किंवा काल परवाच जाहीर घोषित केलं होतं की हे अवैध आहे, तरी तुम्ही जंतर मंतर तुम्ही का सोडत नाही आहे? टेक्निकली विचार केला तर बरोबर आहे की सोडायला पाहिजे. परंतु संविधानातल्या सर्व रचना, सर्व संस्था ज्या पद्धतीने वागतायत ते बघता आम्ही तो सविनय कायदेभंग करतोय हा त्यांनी शब्द वापरलेला नाही, परंतु त्यांनी तो केलेला आहे. आणि तो का केलेला आहे? तर आम्हाला अन्य मार्गच नाही आहेत, अन्य होप्स नाही आहेत. फक्त आम्ही जो काही सविनय कायदेभंग करतोय तो कोणाचंही नुकसान करणार नाही आहे. म्हणजे आम्हाला इथं आंदोलन करायचं आहे, हे मैदान आहे, हे आंदोलनासाठीचंच आहे. आम्हाला 1 दिवसाची तुम्ही परवानगी दिली, आम्ही 15 दिवस केल्याने काय बिघडणार आहे तुमचं? आम्ही 1 महिन्याने केल्याने काय बिघडणार आहे? आम्ही 1 वर्षाने काय बिघडणार आहे? आता तुम्ही तांत्रिक कारण दाखवणार पोलिसांचं आणि न्यायालयाचं. तर त्यांनी केलेला हा सविनय कायदेभंग आहे. तो शब्द त्यांनी वापरलेला नाही. इथं गांधींची आठवण होते. मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये जर केंद्र सरकारने अशाच प्रकारे आपलं वर्तन ठेवलं, एकाधिकारशाहीच्या दिशेने वाटचाल करायची ठरवलं, तर या देशामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ उदयाला येईल. ती छोट्या स्वरूपात का मोठ्या स्वरूपात, ती चिरडून टाकली जाईल का मोठ्या प्रमाणात वाढेल, हे येणारा काळ ठरवेल. शेवटचा प्रश्न, या सगळ्यातली एक शक्यता चर्चेत येत नाही, ती म्हणजे या सगळ्या फीडबॅकला घेऊन समजा भाजपनंच कोर्स करेक्शन केलं तर काय? आनंदाची गोष्ट आहे. भाजपने जर कोर्स करेक्शन केलं म्हणजे त्यांनी ठरवलं की शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करायची. खरं तर भाजपने काय करायला पाहिजे होतं आता? तर साहजिक आहे की जर नीटमध्ये घोटाळा झालेला आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये गडबडी आहेत. खरं तर शिक्षण व्यवस्थेतल्या गडबडी ह्या पूर्वापार आहेत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून. आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एका बाजूला गुणात्मक आणि दुसऱ्या बाजूला संख्यात्मक दोन्ही प्रकारची वाढ करावी लागते. इकडे करायला गेला तर तिकडे कमी पडतं. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज आहे. परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या काळात संस्थात्मक मोडतोडीच्या बरोबर जर विचार केला तर सर्वात वाईट गोष्ट कशात घडलेली आहे तर ती शिक्षण क्षेत्रामध्ये झालेली आहे. त्यामुळे आत्ताच्या सरकारने ठरवलं की हो झालं ते सोडून द्या, आता आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करू. मग ती कशी करावी लागेल? आमच्या हातचे बाहुले असलेले कुलगुरू आम्हाला नको आहेत आता. आम्ही जरा तटस्थ माणसं, बुद्धिमान माणसं आम्ही कुलगुरू म्हणून नियुक्त करू. हे त्यांना कोर्स करेक्शन करावं लागेल. मग नीट घोटाळ्यामध्ये आणखी अनेक पेपर फुटीमध्ये जे कोणी जबाबदार आहेत त्यांना केवळ बदल्या करून चालणार नाही, त्यांना शिक्षा करू. देशातील जनतेचा जर विश्वास उडालेला आहे, जर 2 कोटीपेक्षा जास्त लोकांचं म्हणणं जर त्या
धर्मेंद्र प्रधानबद्दल चांगलं नाही आहे तर यांना बदलू. त्यांनी खरं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लगेच घेणं, एक मोठ्या कमिटीचं फॉर्मेशन करणं की होय आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या सुधारणा करायच्यात आणि त्यासाठी जनतेचे प्रतिनिधी म्हणून, तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही पण या, आणखी पण आम्ही 10 वेगवेगळ्या गटांना प्रतिनिधी म्हणून बोलवतो, असं कोर्स करेक्शन त्यांनी करायला पाहिजे होतं. सोनम वांगचुक जे शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं काम आहे, लडाखमध्ये काम केलेलं होतं, 22 वर्षापासून जो माणूस तरुणाईचा नेता म्हणून काम करत आलाय, तुम्ही तुमचं मत मांडा, अभिजित दिपके मांडतील, भाजपचे कोणी लोक असतील, तुम्ही तुमचं मांडा, असं कोर्स करेक्शन त्यांनी केलं असतं तर हे प्रश्न आले नसते. परंतु असं कोर्स करेक्शन करणार कुठे कुठे, कोणत्या कोणत्या क्षेत्रात करणार? ज्युडिशियरीमध्ये करणार, न्यायसंस्थेमध्ये करणार, प्रशासनामध्ये करणार. मग तुम्हाला संसद नीट चालू द्यावी लागेल. संसदेमध्ये 150 खासदार तुम्ही निलंबित करता एकेका अधिवेशनामध्ये 2024च्या पूर्वी, हे तुम्ही कोर्स करेक्शन करावं लागेल. तुम्हीच नियुक्त केलेला सगळ्यांना गप्प करणारा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचा अध्यक्ष, त्याला कुठं गायब करून टाकलेलं हे तुम्ही सांगत नाही. तिथले कोर्स करेक्शन करा. का त्यांना मी एका रात्रीत हटवलं हेही सांगा. असं कोर्स करेक्शन जर करायचं म्हणजेच आम्ही आता या देशाचं सरकार चालवण्यासाठी लायक नाही असं सांगणं आणि फ्री अँड फेअर पद्धतीने निवडणुका होऊ द्या. आम्ही जे काही गुन्हे केले आत्तापर्यंत त्यासाठी माफी आणि नव्याने लोकांनी पुढे यावं, भाजपच्या लोकांनी पण पुढे यावं. भाजपमध्ये पण अनेक चांगले लोक आहेत की ज्यांना मोदी, शहा आणि ह्या सगळ्या लोकांचं वर्तन मान्य नाही आहे. संघामध्ये पण काही चांगले लोक असतील एवढ्यापुरते तरी. त्या सगळ्यांच्या हातामध्ये त्यांनी हे सगळे सूत्र सोपवावीत आणि स्वतः त्यांनी संन्यास घ्यावा. हेच खऱ्या अर्थाने कोर्स करेक्शन तुमचं होईल असं मला वाटतं. सर, खूप खूप आभार. या आंदोलनाकडे कसं बघावं आणि त्यातल्या महत्त्वाच्या डिटेल्स तुमच्याकडून समजून घेता आल्या. पुढं ही आंदोलनं कशी इव्हॉल्व होतात ते बघत राहू, त्यावेळी परत बोलू. पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.